मैं अनिता राठौर, बंजारा वर्ल्ड चॅनल, हमार संस्कृती हमारो अभिमान। आज आपण लेन आहेचा न्याय देवता, तो आज आपण भेटेवरचा माझी न्यायमूर्तीचं नामदेव चव्हाण सरेती भेटा, कारण की सत्य में विजेते ये सिर्फ फक्त उनुसारोच घडमेलो जो वाक्यचं, कारण की वो न्याय दच। तो चालू आपण सरेती चर्चा करा आणि उनूर अनुभव उनुती जाणला जे सेवाला सर તમે પેશામાં કના આય અને કતેથી તમાર સ્ટાર્ટ થઈ न्याय व्यवस्था जे छ बरोबर बोलू न्याय व्यवस्था जे छ वरबाई म सन 1992 पासून एमआय सर्व्हिस करू छु आणि वर आंगड्या एमए एलएलएम मारे एज्युकेशन करता आणि मग सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतो तो आणि वकिली व्यवसाय करायचे नंतरच एमआय आपण न्याय व्यवस्थेमध्ये आपण जो एंट्री मिळच वरनुसार पब्लिक सर्व्हिस कमिशन हे परीक्षेत बेसताना 5 वेगो जे पचप न्यायाधीश करताना मग एमआय रुजू आहे आणि मार फर्स्ट पोस्टिंग कोल्हापूर मिळती मार फर्स्ट पोस्टिंग वतने मिळती का कोणत्या साली मिळतं ही परीक्षा 1992 साली मार पोस्टिंग कोल्हापूर मिळती होतं जून महिन्यामध्ये होतं मग 3 वर्ष कोल्हापूर येतो होतो कोल्हापूर सर तुम्हार जन्मस्थान वगैरे सोलापूरच का तेरो मार जन्मस्थान कुरनूर गाव जाकलोड तालुका में आणि वास्तविक ठिकाण मात्र चुंगीन येतो मारो होतो उभी अकोलकोट तालुका में जाऊ शकतो तो तुम्हारो बालपण को के सर बालपण अनु खेडेगाव में गेचे तांडे में गेच वो जो आपण झुपडी में रेरो पाले में रेरो आंघोळी न करता 8-8 तास घालेलो पाणीच कोणी बोलतो तो काळे में होतो तो जो व्यवस्था जो आपण करते रे ते करते ते आणि नंतर पस आपण होतं मैं कुरनूरे में पस प्राथमिक एजुकेशन शिक्षण के स्वरूप हमारे वडील वगैरह हमने हमारे घरे में जो शेष भाई हम शिक्षण करते थे हमको तो एजुकेशन पर ज्यादा भार भरे होते जो भाई हमारी 4 बहनें भी वो काळे में 7वी 8वी शिकवली जो आज 50-60 वर्ष राहणे ते मार मोठो भाई भी शिकवलो 6-7वी लोक शिकवलो वर नंतर पस जास्त भर करतो पस मार मोठो भाई उन्नप्पा नंतर धनसिंग नंतर एटेल पिढी हे पस पूर्ण एज्युकेशन में सिद्ध करी आलो होता पण मन वाटस की तमार घरे में से एज्युकेटेड करेस तो तमार पप्पा रो एमई घणो मोठो ई हेणो बाबा मार पप्पा आणि मम्मी दोयलो घणो कॉन्ट्रिब्युशन जे एमई होतो कारण वर एकच मार वडले एकच इच्छा होती की हम शिकताने मोठ अधिकारी होऊन करताने आणि सुदैवेती वाद खरी वेगळी होतो हम शेष भाई शिकताने शेष भाई हम गॅजेटेड ऑफिसर्स करताने सर्व्हिस केले आणि रिटायर गेले हम तो मला वाटत की ओ काळामध्ये जर सरळ पप्पान मालूम है तो कि एजुकेशन कतरा महत्वेरो छ कारण आज वो सब गॅजेटे पर काम कर रहे छे भाई है मन वाटत सर ही घण मोठ वात छ आपण बंजारा समाजेन की तम 6 जना मोठे मोठे ऑफिसर्स हो कारण की एज्युकेशन ई मस्त छ कारण की एज्युकेशन शिवाय તમને पर्याय છે जर તમને કતી મોટી પોસ્ટે પર જાય રહેણું કતે રૂપી વ્યવસાય કરે રહેણું તો મને વાટે સર એજ્યુકેશન शिक्षण अतिशय महत्त्वाचं होतो शिक्षण जे शिक्षणाशिवाय આપણે बंजारा समाज विशेषतः जो मागासवर्गीय समाज होतो तो पाहिजे होतो हर एक बकुजू की हर एक घरे में छोरी रो छोरा रो ये शिक्षण मिळणूच गरजेचं होतो जे शिकाय नाही वो जी 100 वर्ष मध्ये काय प्रगती व्हायची आणि स्पर्धात्मक युग वो स्पर्धात्मक युग में तुम्ही टिके येऊन तुमने तो व्यवसाय करो सर्विस करो तुम काही करो तुमने शिक्षण पहिला महत्त्वाचं होतो वो सर्व शिक्षण साहेब आपण समाज जास्तीत जास्त लक्ष देणं ही मार भूमिकाच मध्ये जो आणि देणं समाज भी देणं आपण तो सर आता आव्हान करूस की प्रत्येक क्षेत्रातून शिकाव आणि म्हणून नॉलेजेबल बनाव तोच अंग आपण समाज जावळच सर म्हण आणि अजय जाणून लेच कि जेवण आता न्याय देवता करण वो पदे पर जान बेस्ट मले छो तो तमने जेवणा न्याय देरस तो तमने कु न्याय दोचो एखादी कटेरी में एक आरोपी छ तो कु देखो छो कायदो काय कसं की एव्हरी मॅन इज अ इनोसंट पर्सन अनलेस अँड अंटिल द गिल्ट इज प्रूव्ड जोपर्यंत वो व्यक्तीरो काय गिल्ट करतो आपण काय करतो वो व्यक्तीरो गुन्हा सिद्ध भी नहीं वो माणसाने आरोपी घेता येईल वो सर्व कोर्टेर में जो कोण केस चालत आणि पुरावा नंतर पजू पुरावा वाचन देखन वो पुरावा माहिती गुन्हा सिद्ध वच काही भी नहीं येलो विचार करता आणि पजू फायनल निकाल देणं राहू आपण
एखादा घटना सत्यवीरच पण कोर्टासमोर पुरावा नाही का तो आरोपी सोडून लागो. कारण जे दृष्टिकोन सामारो की जे आरोपी न्यायालयासमोर जे घटना उभारायचं वो एक इनोसेंट पर्सन हानू ग्रहित पकडणच हा केस सलामाचा. आरोपी कोणी होना म्हणून काय एक व्यक्ती करण्याचा गुन्हा सिद्ध वेगतो वन आरोपिकाचा आपण होतो वर लोक आरोपी केस होतो. तत्वच आहे न्याय देवतो तत्वच तो मला आज वात शिकेन मळी की जतोनी और गुन्हा सिद्ध हे नी जतोनी वो फक्त माणस करण ओ देखच जे वना गुन्हा सिद्ध हे जावच और लातीस तम वन आरोपी करण सिद्ध होच तो सर मनाजी बात आज पूछे सर कारण की तम 18 वर्ष हे रे तम निकाल दे रे जो प्रत्येक वना तमने वेगवेगळे डिसिजन देणो लागस तो एमआई सर मग आबाजी देखरीचू मारपिडीची देखरीच डिवोर्सेर संख्या घण प्रमाण वाढो तो कारण नाही सर. डिवोर्सेर संख्या लारे जे कारण वो एक तो मानसिकता स्त्री आणि पुरुषेर मानसिकता वनेर जे अर्निंग सोर्स वो आणि इंडिपेंडन्सी जेच स्त्री इंडिपेंडन्सी जेच या विविध कारणे सोशल बी कारण होऊनच आर्थिक कारणच आणि सामाजिक कारण बी होऊन शकतो. सध्या परिस्थिती अनुच की स्त्री जेच किंवा जे काही चोचोरी वगैरेच वो वडील में फक्त थोडासा एज्युकेशनल प्रमाण वाढवच आणि वो निमित्त ती वो जो कोण थोडा जरा पुरुष आणि स्त्री कंपॅरिझन मध्ये कोणतो थोडासा वेगळी समजलीच वगैरे भूमिका जे वो व्यवस्थित पाडे आणून एक मार एक ऑब्झर्वेशन सर होतो आणि थोडा जरा मॅच्युरिटी वगैरे कमच जरा जिथे जो कोण वो डायरेक्ट आपण समाजामध्ये जे वायरचं वैवाहिक जीवनाचं व्यवस्थितपणे हँडल करेन होतो. जो काय करायचं मग इंडिपेंडेंट शो करता जो कोण पसू इंडिपेंडेंट राहायचं घरे में सासू ससरे नाही देणी देवर देवराणी नाही देणी नणंद भोजाई नाही देणी स्वतंत्र रेल प्रवृत्तीचे वाढीचं वरमुळे देखील अनेक कारण तयार झालेच होतो. हे डिवोर्सचे कारण तयार झालेच एक आहे युगो मग काहीतरी विशेष इगो जे स्त्रींचं वो बी घटस्फोटाचे कारण वर नंतर काय आर्थिक सोर्स जेच आर्थिक कमाई जेच कमाई बी जास्त विधीचं जिथून काय विरोध की मन काही कमीची जिथे तू काय म्हणजे जास्त संबंध बोलेरची किंवा मन दबाव लारची किंवा मन ही करायची किंवा मार्फत प्रेशर लायची आज बी प्रवृत्ती समाजात वाढलीच आणि हीच प्रवृत्ती फक्त स्त्रीमतची ही प्रवृत्ती पुरुष बी आलीच होतो. पुरुष बी होता जबाबदारच घरे संसार गाडा चलावजना स्त्री आणि पुरुष दोन्ही भणन गाडा चलायचं फक्त स्त्री दोष देणं किंवा पुरुष दोष देणं कारणची ही अशा प्रकारे आणि भौतिक संस्कृती दार आपण गण लागायचा. आपण माहिती कल्चर हे कोणती पूर्वी जे आपण माहिती जे आई वडिलांबद्दल प्रेमचं उरे कोणती एकताची सासू ससऱ्याबद्दल प्रेमची आणि घरेर भाई बहन बहीण केबद्दलच प्रेम रे कोणती फक्त मग एकलो मार पत्नी मार दिची जातो. તમને નહીં વાટે સર ડિજિટલ જે યુગ આમેલો છે ઓરમૂળો દુરાવા જાસ્ત निर्माण हेरोस ओरमुळे विरोज का डिजिटल युगमुळे काय होच हर एक माणसे राहते में मोबाईल आण पडोस बराबर सर. पूर्वी घरे में बेसन गप्पा मारते थे आज घरे में बेसताना फक्त मोबाईल पर चॅटिंग चालतीस बराबर न माँ बेटी ती बोल रही बेटी माँ ती बोल रही बापन बेटा रो संपर्क भी आईली एक एक घरे में एक एक खुर्ची पर बेसतानी दुई मुंडो दांडी राहायचे होतो. ही अतिशय समाजाच्या दृष्टीने आणि रिलेशनच्या दृष्टी घणो घातक होतो माझ्या दृष्टीने बरोबर प्रमाण योग्य तो प्रमाणे वापर करून बरोबर इसेन्शियल जे काम रचवो कामीपुरता वापर करून एरवी वर उपयोग न करून असे मते रुजू आणि विशेषतः काहींचं जे वापर करायचा वर जो कोण आपण शरीर पर आंखी पर आपण मानसिकता पर आपण ब्रेने पर वर वाईट परिणाम होते ही आज काहीतरी पिढी समजलो कोणती पण वो पिढी समजून दिली आणि वर जत्रा गरज वत्रा वापर डिजिटल युग जरी आमेले म्हणून पण जे डिजिटल रो येछ उ तमने जत्राचा वत्राच वापर करून सर म्हणून वाटत की आपण पहिला जर काळ दिटे तो एक मिसळण कुटुंब रहतो तो एक प्रमुख रहतो तो धाक रहतो तो आज वो धाक कधी तरी तमने वाटत धाक कमी हो आजकाल तो कारण आपण जे काहीच करतो केंद्रीय कुटुंब पद्धती येगीच करतो केंद्रीय करतो पण काही इंडिपेंडेंट फॅमिलीज येगीची 30 जण जिथे वो छोरान किंवा वो छोरी किंवा वो 2 जणांना उन्हें काही अनुभव जायती की वा आपण तो ऊपर भी कोई आपण शिदेर माणस रच करता पूर्वी काय रहतो तो आई वडील देते ते आई वडील जे केते ते उच काम येतो तो आज आई वडील आपण कंची वो एक तो गंडूर रच
किंवा आजकाल आपले समाजामध्ये किंवा इतर कृषी समाजामध्ये आई वडिलांनी साम देखील प्रवृत्ती घण कमी येईस उद्या उपासमार घडी वेरीच आणि अक्षरशः अनेक आई वडील आज वृद्धाश्रमी आज वृद्धाश्रम पूर्ण भरेरेच एरो कारण अनु की आपण निष्काळजीपणा चालू होतो आजकाल जे छिजापर आणि सोनचोरीचं वगैरे निष्काळजीपणा आपण वृद्धाश्रम भरारेच पण मन वाटत सर जरी वृद्धाश्रम भरारेस पण तंबी कधी तो वृद्ध हेवाळच हो तो वो कधी तो भुलन चालू न लागस बरोबर सर वो आपण वो वात आपण बने लिखतो आपण हानु वागेच वाळचे आपण वाटच की आपण 50 वर्ष लोक काही अंदाज आरो कोणती आणि आपण काय करायचं झुझुझ मध्ये वागा आज म्हणे भावणारच पण आपण कळेच आहे किंवा आज 30 ते 40 वर्ष मध्ये देखील 60-70 वर्ष वेळाळू वृद्ध वेळाळू मार देखील हा हानुची वेळाळू ही वणी कळेच आहे तो नक्कीच तमशे जण एकत्रित कुटुंब पद्धतीची पहिला चालती आमेलीच ओ कुटुंब पद्धती पर तम भर दो याडी बापून देखो सांभाळो आणि मन सर आज एक वाजतो पुचेरचं जे महिला पर अन्याय हच तो वो भी तुम्हारो सम बकळ मॅटर आहे हो हो तो न्याय को करतो सर महिला सारू सध्या गव्हर्नमेंट भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार अनेक योजना राबवरोस वो सर्व अनेक नवीन कायदा तयार केलेचं आणि स्त्रीन जितकं जत्रा आपण प्रोटेक्शन देत आहे सहकार्य करताय उतरा गव्हर्नमेंट विचारचं आणि जे सेवाभावी संस्थांचं जे एनजीओचं काचा आपण नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स वो नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स वो संस्था प्लस गव्हर्नमेंट ये भळताने जो कोण स्त्री रे विकासे सारू भरपूर काम चालू सध्या स्त्रीवर फायदो घेऊन वर खरं होतो अनेक योजना करतो काही काम नंदेर योजना एज्युकेशन शिक्षण योजना और प्रोटेक्शन योजना और स्कॉलरशिप अनेक प्रकारे संघटना स्त्री संघटना उपयोगीचं तो ये संघटना माध्यम आहे ती स्त्री जो कोण एक सशक्त स्त्री बनारो काम चालू सध्या आपण होतो आणि वो गरजेचं स्त्री ही प्राथमिक म्हणजे सुरुवातीपासून ही अबलाचं शरीर ती अबलाचं पण मनी ती स्ट्रॉंगचा मारो मत शकतो आणि स्त्री शिवाय घर तुम्हारो काही काबिरोची ये भी मार प्रामाणिक मत घरे में आपण पत्नी न रही तो आपण चारो सकरकत मिळून जी सपडाई नाही ही काम फक्त घरे बेर पत्नीच कर सकस कारण स्त्री गुण महत्वाचं पुरुषापेक्षाही स्त्री जास्त महत्वाचं पण आपण लोक जो कोण पुरुषी प्रवृत्ती लोक जायचा उन्हें आपण किंमत दानी उद्या किंमत करानी आपण करतो खरोखर उद्या किंमत करून गरजेचं उन अंग लावणं गरजेचं आपण करतो पण सर मग बहुतांश आपण समाजचेच स्त्री घण अंग लाव मन वाटत की मग जना सांभाळ मिळती की बिझनेस में भी पहिला जे भारतीय में कोई बेटी हणो तो वो हेती बंजारा समाज तांड्रियो पहिला बार बंजारा समाज तांड्रियो बेसन व्यवसाय की दीती तो वो सांभळी तो प्राउड फील हस की मार बंजारा समाज में ही डोईच की प्रत्येक ठिकाणी बिझनेस में अंगच तो सर युवा पिढीन तम काही संदेश देतो युवा पिढीन तो आप सध्या परिस्थिती अनुसार की आपण आज 30-40 वर्ष लांग जे आपण जे फेट्या काचळी ये जे ये बाकी जे काही हर एक काही चीजें ये चीजें वो काय घडी येती वो काय अपने समाज में ताटी पेरती दिसे कपडा आजकाल थोडासा शहरीकरणामुळे कपडा प्रेरणा प्रमाण कमी होत तरी पण हे कपडा म्हणून डिमांडचं आणि महत्वाचं जरा मार म्हणणं अनुच की जितरे भी आपण खेडेगामे मेरी तांडरीचं जे छोरछोरीचं जे नासो काही करतावचं ऊ येरो विकास करणं ये कपडा ये तयार करून ये बाजारपेठी भी काही ठिकाणी तयार वेमलीच पण मोठा विशेषतः गोवामा ये गण मोठ बाजारपेठचं ये कपडा अतिशय घण किमती कपडा जे एक ड्रेस 50-50 हजार 60-60 एक लाख रुपये एक ड्रेस जावं होतो हँडवर्कचं नाही सर हा हँडवर्कचं आणि ही जे कलाकुसरचं ही फक्त आपण समाजामायचं आणि कलाकुसर करतो अतिशय सुंदर कलाकुसरचं करतो ही दुसऱ्याला आज केली मग 100% कुचू की ही जे कलाकुसरचं ही दुसऱ्या समाजामध्ये लोकून आज केली आणि ही जे पेहरावचं ही पेहराव आपण करतो आपण बनवाटच कमीत कमी 500 वर्ष आगे ती आपण राजस्थानाची आपण मायग्रेट वेगायचा एवढी राजस्थानी हीच पेहरावचं आज घेतो मी हीच पेहरावचं मग घेतो राजस्थानी ना मग तिथं होतं आपण समाज दुसरा समाज व डान्स करेवाळ लोक व समाज तो अशा प्रकारे पेहरावत मोठ्या प्रमाणात चालत होतं आणि ही कलाकुसर आपण हे बढावा देऊन गरजेचं आपण होतं तो मन वाटत की सर ने माहिती ये भी केच कि जे बिझनेस था वो आपण ही कलाकुसर जे हँडवर्क था तम आज भी कती भी सर्च की दे तो हँडवर्क इन वत्रीच मागणी था तो मन वाटत की जे लेडीज महिला पुरुष था वो ये क्षेत्र में यान अंग जाऊ शकत
સર મારું વાંચનીમાં તમારું પુસ્તક आहे તો તમે कोणच पुस्तक આવે તો લખમેલીचं ओमही संदर्भ काय सर जरा प्रेक्षकांना आम्हाला थोडक्यात माहिती मग विद्यार्थी दशेत येतो जाणार ती मग पब्लिक सर्व्हिस कमिशन IAS स्टडी करतो तो आणि वो परीक्षा बेसतो तो मग आणि वो करतो म्हणजे कोण भारताचा इतिहास करेल एक पुस्तक मग 1987 लखवतो वो अनिल मेहता पब्लिकेशन तर्फे पब्लिश केले थे और नंतर 1990 साली में बी फौजदार नावाने पुस्तक लखवतो वो स्वतः मग पब्लिश केलं होतो आणि वर नंतर पच मार पत्नी लक्ष्मी देवी चव्हाण आणि मग दोन जना भलताणी जो कोण झुंजार बाबा करताणी वगैरे वडलेलो चरित्रचं ओमे वडले पूर्ण इतिहास उभे लेखमध्येचा वर नंतर परत मन अनु वाटो की बा समाजामध्ये वृद्ध लोक अतिशय हाल वेरेचं आणि वृद्धाश्रम वेगळेचं वृद्धाश्रम फुल भरारेचं होती वगैरे व्यवस्था वेगळी म्हणते वृद्धाश्रम कायचं की फक्त दिवाळीवर जेवण द्यायचो पण मानसिक समाधान मिळे नाही व ते नेहमी माते में अवघडच की मार धडी कच्चं मार बेटा कच्चं मार बेटी कच्चं करतानी तरी म्हणजे मानसिक समाधान मिळे नाही कारण वर्षावर म्हणजे पण जिव्हाळा नावाने पुस्तक लखवू शकतो जिव्हाळा नावाने कथा संग्रहचं ही कथा संग्रह अतिशय सुंदर कथा संग्रहचं हे अनेक लोक वाचायचं आणि अक्षरशः आवाज कोण आंखीमध्ये पाणी काढायचं होतो हे अतिशय सुंदर पुस्तक जिव्हाळा नावाने होतो आणि बरोबरच परत मन अनु वाटतो की स्त्री पर घणा अत्याचार व्यवस्था सध्या करतो हुंडाबळी अत्याचार मानसिक अत्याचार शारीरिक अत्याचार वर्षावर शिवने नामेर कादंबरीचं ही कादंबरी देखील स्त्री अत्याचार स्त्री पर अत्याचार पण जो झाले चालून आणि वो समाजासमोर आणू हे चालू कोण कादंबरी इलक बोलवू और नंतर मारो आत्मचरित्र लखवू आत्मचरित्र ही लंदीकरांचं या लंदीमय मार जन्मपासून ते मार न्यायाधीश वेगळीच कथा बोलवतो न्यायाधीश वेगोवर नंतर पुस्तक मार वेगळाच होतो आणि हे लंदनी कादंबरीमध्ये आपण समाजावर इतंभूत माहिती लग बोलवतो यामध्ये हर एक प्रकारे जे आपण कल्चर संस्कृतीचं उसे कल्चर मध्ये लग बोलवतो आणि मै समाजाने एक मेसेज बीच आपण जे शिकले सवरलेले काय लोकांचा आपण जे श्रीमंत लोकचं श्रीमंत आणि शिकले सवरलेले लोक गरिबी साम देखरे कोणती ही अतिशय सत्तेचं पण नेहमीच कुचू की वो लोकून आपण समाजामध्ये गोर गरिबी साम लक्ष देणं गरजेचं आणि वर्षारू हे पुस्तकामध्ये मेसेज दे म्हणून आता म्हणजे झुंजार बाबा जे केतो तमने ना हमारा ससरेबद्दल हमारा पत्नी वडील ज्याचं वनेरी पर ही झुंजार बाबाचे पुस्तकचं ही वने पर लख म्हणून बघतो ही अभियान नंतर उदी जवळजवळ 8 कादंबरीचं व कादंबरी वळी जुमन वेळ जुमन पब्लिश करू जो कादंबरी वगैरे तो मन वाटत सर युवा पिढी सर्व ही घण आज कादंबरी वगैरे लखमेलीच होतं जिवाळा झुंजार तो मन वाटत की मार बंजारा समाज एखादे जर आत्मचरित्र तमने देखील मळे नाही पण तम वाचन आत्मसात करू शकतो तो मन वाटत की शेनच आवडे सर तुम्हाला जीवनामध्ये काही हे मिळोच तो प्रत्येक जण सरेल जे आत्मकथा हे लखमेलेच तो ओमई तम देखू शकतो की सर मी आत्मकथाचं दी पाटे में तम पुस्तक छापमेल हां एकच आहे दुसरं सेकंड पार्ट नंतर आवडतो सेकंड पार्ट लाते आवडतो अक्षरशः ही कादंबरी ही जे लदनी जे चाहिए हे जवळजवळ 10,000 प्रति काढे ते आणि संपूर्ण महाराष्ट्र में गीच आणि जे माणूस वाचचं मन आवर्जन फोन करून अक्षरशः रोज होय गतो सर यारो नाम भी तुम गणो आचो दे मेलो ये नाम देरो उद्देश्य काय है लदनी को तो आपण समाजाचं म्हणजे जे सुरुवात येते वो लदनीने सुरुवात करते ते आपण एके ठिकाणी पासून दुसऱ्या ठिकाणी आपण अन्नधान्य रोवी करते ते आपण लवण अन्नधान्य व्यापार करते ते लदनी को तो एके बलदेर ये पर आगे पर घालतानी वो तिथी लेतानी आपण लादन लेतात लादन शब्द जे आहे वो लादन शब्द लदनी विदेश होतो वो वर्षारू लदनी शब्द दिनो जो सर तम अब बोलता की जे श्रीमंत लोक छ वो आज गरिबी साम लक्ष दे रे कोणती म्हणजे आता एक बात पूछेचं जे आज पूरा महाराष्ट्र में आणि महाराष्ट्र भर पूरा इंडिया में प्रत्येक जण संघटना निर्माण कर रहे तो मन वाटत की बंजारा समाज एकच छ प्रत्येक वडा शे संघटना कस की बंजारा समाज बोली भाषा कल्चर एक छ तो मन वाटत की तम एमेती काय मेसेज होतो एमेती मार म्हणणं अनुच की अनेक संघटना वेगळी जी आपण समाज वितरण करू शकतो बरोबर सर मार मतीवर वाचचं कारण मग उदंड जहाल्या संघटना हा एक मग लेख अवी गोविंद चव्हाणे जे आपण बंजारा पाक्षिक निकळचं विकली काय पाक्षिक काय तो ओमाय निकळचं ओमाय मग लेख नको एक तो हे जे अनेक संघटना काही कागरची ओमाय ती मार म्हणणं अनुच की जे पुरुष संघटना तमने योग्य वाटे वो संघटनेमध्ये राहतात आणि एक संघटना जर एक संघ किती आपण तो ओरो जास्त समाधान फायदो होईल तर ही अनुजे आणि ओमाय काय आपण शक्ती विघटन ही शक्ती रो
अनेक एवढी 100 एवढी 100 घोड़ो काहीही काम चाहिए एक रतेन 10 घोड़ो लगाना के 10 घोड़ो 10 मार्गे और खेचा खिची करेच तो वसे घोडे काही आपण उपयोग आपण घोडो चाहे सरळ जावळ आपण उतोच आपण समाजाचा विकास व्हावच अन्यथा हे जे स्वतः प्रसिद्धी मळायसारू लोक कोणती पिसा गोळा करून स्वतः प्रसिद्धी मळायसारू हे काम करू करस मारो घणो विरोध शकतो लोक कोणती पिसा गोळा करायचं आणि स्वतः स्टेजवर जाऊन उभं जावस लोकून हेड बसारदच करतो पिसा वनेर आयुष करेवाळ ये एक एक कार्यक्रम तो हनुले की मग जालना नेतो जना की मारसा मा 10-20 लोग अनेक संघटना लोक आहे साहेब को हमने थोड़ा कार्यक्रम दिवस को हमने जरा पिसा मदद लाए ठीक है कि कार्य समाज कार्यक्रम तो अनेक संघटना मदद करमु जुलार में आए आणि बेशे वत बेस्ताई जो कोण वत गे जो कोण के बेसु भी केवळ छी कोई छी एंड स्टेज पर लोग उभे रहे वत जो कोण बाउंसर उभो कर भले काय बाउंसर उभो करे तुमने कोई मारे ना रहे थे काय बंदूक की गोली गाली नंतर में को कोई वो पिसा एक बाउंसर कमी दाडे में मनोड 2000 रुपये फीस दस होतो किंवा असे जे काही वेगवेगळ्या कार्य म्हणजे पिसा खर्च होत आपण वो पिसा न खर्च करता वो समाजासाठी पिसा खर्च यांचा आहे असो मारो मत आणि भपका वगैरे किंवा मग काहीतरी संघटना आम्हाला वेगळीचा असो काय प्रयत्न आपण समाजाने लोक न करून मार मत मारो भी आता एक मत छ की तम शे संघटना है एक संघटना हो जर एक काठी आपण जल्दीशी तुट जाव पण जर शे काठी जर एकत्र केली सर एक मनच छ की शे काठी एकत्र तोडू शकानी तो मन वाटत की मारो समाज रे दो तुम 6 जना संघटना करो पण वो 6 संघटना है एक प्रमुख संघटना करो हाँ तो काही नाही जाय जे तुम विभाग में लेचो 100 दीदी 4 हजारे में वो तुम 6 जना एकत्र आओ आणि एकत्र कार्य करो तो मन वाटत की बरो बंजारा समाज आपनो बंजारा समाज आणखी घर मोठो हे सर मोठो वेशच आणि मन वाटत की सर जे आज तुम म्हणे मान मेलेच की संघटना ही विखुर मेलीच तो ये बराबर बात छ कारण की वो न्याय देवता छ उनुर जो देकेरो दृष्टिकोन छ वो आज तमाम मुला मानमेले एमआई कुणस भी संघटनार मन दुखायरो हमार मन दुखायरो काही छी पण संघटना जे के चालरो छ वो थांबणू वो का थांबणू तो समाज विकासासाठी थांबणू वो मेर हेतू जे छ वो आचो हेतू आपण के नाम रगाडे बोलती आपण के रजत तम आवा एकत्र 4 वेळेपेक्षा तुम एक हे जाओ आणि समाज चालू कार्य करो वो तो तुम्हारा मुझी अंग जाएगा तो मुझी मोटिवेट करतो मन वाटस की एज्युकेशन पर भर दो प्रत्येक तांडे में वाचनालय काढोनी तम मोठे स्टेज बांधोचो मोठे कार्य करोचो जर तम 10 लाख रुपया खर्च करोचो वत सर मन वाटस की 10 लाख में तम 50 तांडे में एज्युकेशन सरू तम वाचनालय काढू शकोचो जे छे आपण मोबाइल पर बेस रेस वो निधर वाचनालय गोडी दिवत आंतोय बेशी तो हमारी उद्देश्य था की तुम 6 जना सुशिक्षित हो आणि वाचने पर भर दो कारण की एज्युकेशन तुमने अंग ले जावळो छ आपण समाजामध्ये तो पूर्ण महाराष्ट्र में आपण समाज जवळ 1,40,40 लाख के आसपास समाज आपण होतो महाराष्ट्र में हां महाराष्ट्र में तो पूर्ण देश में आपण जवळ 10 कोटी आसपास कमी जास्त थोडा आसपास 11 मोठो समाज आपण हां सर ये समाजामध्ये आपण जे लोक छ वो लोक वो जर ये श्रीमंत लोग जैसे श्रीमंत लोग एक भूमिका रेंज आहे की बा ये आपण समाजामध्ये जे काही गोर गरीब छ वनेन शिक्षण दे रो आपण समाज आश्रम शाळा भरपूर काळ मध्ये शाळा वो शाळा में आपण लोक शिकरेच छोटी शिकली चिदापर शिकरेच पण वरमे भी जे गोर गरीब छ वनेन ऍडमिशन पिसा दर होती भी ऍडमिशन देऊन वनेन लता कपडा देऊन आजो कपडा लता देऊन वनेन या अशी जी काही भूमिकाचं आपण लोक स्वतः पार पाडायचं आहे वो एक भूमिका में रेकॉर्डेंस है फक्त पिसा का बेर साधन न समजणू आणि एक बार वने शेअर विनंतीच मार्ग होतो और नंतर मला एक छोटासा एक बात करायचं हां नक्की सर तो अतिशय महत्त्वाची बात सर आज आपण समाजेर प्रत्येक पूर्ण महाराष्ट्र तांडा जे तांडा अगदी होश पड गेज कोणचं तांडे में वजी ही झुपडीच फार क्वचित प्रमाणे में आपण विटारी भिंती किंवा बाटारी भिंती घालून पत्राघरमध्ये जा पत्राघरमध्ये जा तो ओरो विकास वेसारू सरकार देखील आणि आपण समाजामध्ये जे जाणकार लोक आमदार खासदार मंत्री जे भी कोई ये पुढाकार लेंचा आहे कचरादार आपण झुपडी मेल्या कचरादार आपण पत्रा खोलील्या जे आणि वजी ही मनवाडत अनेक तांडा में आपण जो इलेक्ट्रिसिटी वीज होती गुडी की कोणती वजी होती पण जो तांडे मेरे जे विद्यार्थीचं हीच उद्या अभ्यास करेन ही करेन वनेन जे काही उपयोग वनेन करे वयाळचं वो भी आज 21व्या शतकामध्ये देखील आज वनेन ये फॅसिलिटीज मळी कोणती होतो
ये फैसिलिटीज अपने समाज में तांडा तांडा लोगों देरो काम ही सरकार जी ही काही भीक मागले कोणती आपण ही आपण अधिकारचं आणि हक्कचं भारतीय राज्यघटना आपले अधिकार देवलीच मग भारतीय नागरिक छु तो मन जगेरो अधिकारचं तो मन व्यवस्थितपणे जगेरो अधिकारचं पण शिक्षण घेरो अधिकारचं ही जे भूमिकाची ही आपण समाज कळेंच आहे आणि आपण समाजामध्ये जे बडे बडे मंत्री आमदार खासदारचं ये लक्ष लेंच आहे मग भगवान बेसको तो दुसरो कधी भेटोच मारो पण आज पाणी व्यवस्थाची तांडीन रोड जायनी मा करे की मग आम्ही नवचू तो तांडीन रोड जायनी पाणी व्यवस्थाची व तो शाळा व्यवस्थाची आज ही तांडे में चीजा पर गांव में 4-4 5-5 किलोमीटर शिक्षण लेने जा रहे होतो ये सुविधा भी आपण समाज में लोग करणू और सर्व सेन विनंती करू शकतो सर अभी तो आपण शेत तमार बद्दल आणि भारत तमारो जग यर बद्दलच आपण वाते किदे तो मन वाटस की सर तम जे ठामपणे जाण कार्य करू શકો છો ભાર તો ઓરલાર તમાર પત્નીરો તમાર જોડીદારરો शेती મોટો સાથ છે તો તમ મન કો की मॅडम रो તમને खूप सपोर्ट મળસ घरे माहिती તમાર छिजापुरो कारण की छिजापुरो आणि घरे मेरो जर सपोर्ट आचो रे तोच आपण वत्र फ्रीडमनी ती काम करू शकाल तो તમારો हमने एक विशेष महत्त्वाची बात करतो मार पत्नी घरेरो बैकग्राउंड घणो मोठो बैकग्राउंड छ आणि वो दृष्टी मारो बैकग्राउंड घणो ही छ मग एकदम गरीब घरे माहिती आम्हाला जो एकदम श्रीमंत घरे माहिती आम्हाला हां पस्तो पुसमुस लागे सरकार श्रीमंत छोडी तमार घर आतानी कुरी वो हमने जाने घणो आचो वाटे मार पत्नी जे छ वो मित भाषिक छ कमीत कमी बोलोस जास्त बोलेनी काय करेनी आणि जे जत्रा गरजेचं उतरा बोलोसू आणि मन घण साथ दिली सु तो मग करे घरी वाते जे वर साम दापा नाही लक्ष दुनी शे ऊज करज वर काय करे सुगण वर वाते वगैरे जे काय काम वगैरे सुगण आणि वर घणो मोठो सहकार्य छ करे आप तो के हरकत छे की हम कने एक हम कने मन एक शब्द वाईट बोलो कोणती नवू कने मने बोली कोणती इवन हमारे घरे में चीजा पर देखील हम हमारे घरे में गाळी करून जे शब्द काचा गाळी रो शब्द हमारे घरी छे याचा आणि मग कसो छु की आज स्त्री देखील आपण बरोबरच उभरेन काम करायचं आहे उ देखील घरेरो ही करायचं आहे तो घरेरो विकास होचं फक्त पुरुष करीती वेली पुरुषेपेक्षा ही स्त्री जबाबदारी फार मोठी घरे होतो मन वाटत सर तम वत्रा सन्मान दोचो कारण उ याडी तमने बी वत्रा सन्मान येते कारण की दी सन्मानित व्यक्ती एकत्र आहे आणि उनु बद्दल जर तम आची बाते बोले तो आचीच निगळस पण आजेर जी पिढी छ वो एकमेकीन बोलीच नाही सर बोलेनी आणि विचार विनिमय करून वर सोल्युशन काढेली हो आणि काही महत्त्वाची बात फक्त म एकलो पिसा कमावचू म नोकरी करूचू म मोठो साहेबचू ही बात नाळी पण मग घरे जना आऊचू जना मार भूमिका एक पतीर आणि एक बापेर भूमिका रस मार मग कोर्टन गे तो मग कोर्टच रुजू होत मग जज करूनच बिहेव करूचू मग तो मार आवाज नाळी रे मार बेटर पद्धत नाळी रे मार वागणूक नाळी रे घर ऐकतो मात्र मग स्वयंपाकी मदत करूचू मटन वगैरे वन करे तो मटन स्वयंपाकी मदत करूचू आणि बाकीचे वाते जेच वनेर मने में मारे एक स्वभाव आणूचू की वन जे काहीच आहे मांगच ओळखूचू आणि आंगच देणार आंगच देणार कुठे जिथे मन करे मागे मी काय करतो तो मला वाटत की सरेकन तिथं शे आज जे युवा पिढीचं वायाकरण अंगजारी तो मला वाटत की शे जण सर जर तमार नाही वाते जर पहिल्याच जाणली दे तो मला वाटत की घटस्फोट किंवा दुरावा खेवाळू कमी हे जाय तो मग नेहमी काय करूचू जे मी वाईट वाटते माहिती आज वाट निर्माण करेलो प्रयत्न करूचू माझा स्वभाव असोच मग एका वाट काहीतरी वाईट घटना घडली दिसाय मन तू मग पहिला मन वाटच की काहीतरी विचित्र प्रकार घडलोच बा मग माहिती मी आचो काय करताय आपले मग वाद करूचू करून धकाळूची मी मग होतो वर उदाहरण होतो न्यायालय में अनेक घटस्फोट खटला आते थे तो मन थोडा वाईट वाटतो की बा घटस्फोट करणं एक चिजापरचं चोरीचं एक वगैरे काही वेळ पत्नीच काही वेळ दणीर काही वेळ आम्ही विचार करतो आणि वो मिटायला प्रयत्न करणं मग कतरातरी कुटुंबीय मग एकत्र राहत आणि मिटात आणि भेटूच होऊन होतो वर मन घणो समाधान म्हणतो सर मन वाटत की आज आईजना एफएमबी तमार घरे में दिली पहिला काळ जे सॉन्ग तो तर मॅडम सर कोणच गीत डेलिकेट करू शकतो आम्ही काय पण गीत गाता काय करता येईल पण एक चार लाइन हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. बरोबर सर. तुम जे वाचते की जी नाही सकते तुम्हारे बिना, तो मला वाटत की सर प्रत्येक जणास जर प्रत्येक वत्राच तू मारशिवाय छे मग तारशिवाय छे जर हानू केन चाले तो मला वाटत की हे जे काही चालूच उ से प्रकार बंदे जाए आणि से सुखी समाधानी रहे माणूस समाधानी. होता आपण लोग. नक्कीच. हमारे घरे में ही हम छो भाई आणि छो हमारी पत्नी सर तो आज जवळ देखो 60 वर्षी थी ये हमार कुटुंब चालू जी. पण 60 वर्षी थी हमार कुटुंब में ही एक महत्वेर बात कि हमारी मार पत्नी किंवा हमार कुशी भाई पत्नी एकमेकी ती कदाही एक शब्दही वाईट बोली होती. अतिशय महत्व मोठ वाटतं सर कारण की मला वाटत की एकमेकाबद्दल दुजाभाव अरे ऊ मोठेरी उई तरी मन वाटत कि ये तमार घरे में छे नहीं हो छे हमारे घरे में. हमार भाई वगैरह कना हमार तात्विक ये जाए हमार कने तात्विक विषय पर कौन से जाए को तो हम देखिए पर्सनल लेपर भांडण करा नहीं तात्विक वैचारिक भांडण पण हमार घरे घरी ये जे मार भोजाईचं येचं मार पत्नीचं मग इधर अभिनंदन करू इच्छितो का तो आज वो घरे में कनाही एक शब्द ही एक मिंगे उलट सुलट बोले कोणते आणि मध्ये संबंध जे अतिशय आत संबंध मध्ये ही महत्त्वाची बाब छे तो ही आणि मार आयुष्य में मार आई वडील गुण महत्वाचं बन वरंत मार भाई बहिणी भी गुण महत्वाचं बन आणि वडीलमुळेच अंग आयोग होतो. विशेषतः आपण समाजामध्ये काहीच की आपण फार पेट भरेपुरता काम करायचा. मारी इच्छा येते की बा आपण समाज भटका विमुक्त समाजलो माणस जे पोलीस लोक अनेक प्रकारे त्रास करत पारदी लबाण अमुक तमके पोलीस लोक घण त्रास करत वशे परिस्थिती में इथे भी मैं ये ठिकाणी आयो आणि एक सन्मान्य पद बन लिदो मग कारण कोर्ट जेच फक्त कोर्टेन जावं जेनच कळच कोर्ट ही काही चीज ही शेख हातार विचार केलो तो कोर्ट ही सर्वश्रेष्ठ आवाज हर खाता में मानस ही कोर्टे बचल और साक्ष्य देलू और ये देलू जिल्हारो कोई प्रमुख भी रहे वो भी कोर्टे मार मैसेज होत को तू आता सर मैं एक वाक्य वाची थी कोर्टे में जना गीती योगा आहे तो म्हणजे होते एक वाक्य म्हणतो वाचे की कोर्टे पायरी सडे रांगड्या तम सल्ला लो तो ही वाक्य का लखमेले स्वतः और कारण हानुच की जानकार माणस येरच जानकार माणस आपनो प्रश्न आपण छोडा लागलो ही अतिशय सुंदर वाच ही आणि काही कदा प्रॅक्टिकल वाच पण तम सलार जर कोर्टेम आहे तो कोर्टेम आहे जे प्रोसिजर जरा वेळ लागस आणि वो प्रोसिजर फॉलो करूनच कोर्टेन कोणसे भी निर्णय देऊ लागस. कोर्टेन काय भी आपण मने प्रमाणे करता येईल कोर्टेने वो मैं काहीच एक द्विपक्षकार वकील एक न्यायाधीश असो 5 लोक भळणच कोर्टेन काम चालच. हे 5 लोक एकत्र आहे एकच वेळा ऐकतोच काम सांगता काम होईल आणि कोर्टेने वेळ लागत थोडासा जरा तो मानसिकता भी तुम्ही मानसिकता ताण आर्थिक ताण सामाजिक ताण आणि कोर्टेम जाणू को तो आपण एक कमी प्रतिष्ठेत लागत तो कोण को तो वो सारू जे जानकार आणि समजदार माणसाचा वदील मार्क केवढं आणून की कोर्टेल पाहिजे चढव होतो जना वो आपले हाती ती शक्य छे अशक्य वाच जनास तो कोर्टेम जाव होतो आणि वरमुळे काय होतं कोई भी उठरो चालून कोर्टे में जाओ होती कोर्टे में जवळ 30 ते 40% खोटे केसचं प्रमाण वाढलं आणि मुख्य जे मुद्दा रचा वो मुद्दा प्रश्न हानूच रेलेस कोर्टे में घेतो. इवन माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हानूच कजवा जे जेन्युइन खटलाचं जे सत्य खर खटलाचं वो खटला सारून माणूस कोर्टे में जाव विनाकारण छोटी मोठी वाते सारून भांडो मारो छोटी मोठी प्रत्येक वातेन लोक काय मत कोर्टे जाऊ मत कोर्टे खेचू कोर्ट खेचूचू याला खटलो वर्ष आहे का तो केले जातो हर एक बातेन कोर्टे न जाणू वर अनुमती द्यायचो तो सरगण वाचू सल्ला दिने की कोर्टे पायरी चढो मग जर खरोच गरज हेणू तो तम जाओ नाही तो पहिला सर मन वाटत की आपण पंचायत बेस स्थिती पंचायत तो मन वाटत की सर्वप्रथम बंजारा समाजावरच पंचायत बेस स्थिती आणि बंजारा पंचायत ती माईच निर्णय घेतो आणि वो बाहेर जातो तो कोणी मोठे ठिकाणी पर जातो तो कोणी तो मन वाटत की तम समजूतदारी ती शेजना घरे माईच वाते मिटाव आणि कोर्टेर पायरी चढो. सर मनात एक वाच सुचेल माननीय वसंतराव नाईक साहेब इनूर आपण बंजारा लोकसरो तमार दृष्टीती काय भूमिका घेतली. स्वर्गीय माननीय वसंतरावजी नाईक जेच गुण मोठो माणूस तो गुण मोठो माणूस फक्त बंजारा समाजाची
पूर्ण महाराष्ट्र आणि भारतीय कुसुम भारतीय सारू ही हरित क्रांती जर कोण किलो येणू तो वरोस पूर्ण श्रेय ही वसंतराव नाईक साहेब जावचं सुदैव ती 1975 साली में वसंतराव नाईक सोलापुरी नाही ते आणि मग बाळेगामचे जे आपण बाळेगामेर पण जडाबाई चंडक प्रशाले में मग शिकलो होतो जना पण वसंतराव नाईक जना राजीनामा देत आणि म्हणून दौरा चालू ते होईल पण सोलापुरी नाही ते सोलापुरी ती होतो आता म्हणून मार्डिल जे आपण येरो मार्डिल देवस्थानचं होतं आपण देवीचं व देवी दर्शने नाईक साहेब झाले ते जना वसंतराव आपण शाळेमध्ये काही विद्यार्थी आपण स्वागत करे सार लेगे ते सुदैव माई वरमाई मयकडो येतो आम्ही दी कुणकुंडी आणि 3 शिजापर आणि दी टीचर 11 जण घेते आणि मत हार घालता आणि मग स्वागत मग किदो आणि मग सेकंड किदो तो ही वाट मग नेहमी कुचून हर ठिकाणी कुचून तो ही वाट मग भरू शकून आणि वसंतराव नाईक साहेबांना मग करायच भरू शकून होतो असं मोठो माणूस महाराष्ट्र जे जे काही प्रगती वीच महाराष्ट्र में फक्त कोयना डॅम सोडता आणि बाकी जत्रा बी डॅम महाराष्ट्र नाही हे 6 डॅम जे किदो चूज वसंतराव नाईक हरित क्रांती 3 टायर सिस्टम जे महाराष्ट्र में किदे तो त्रिस्तरीय योजना जे किदे पंचायत ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद ही ओर देणचं बरोबर जायकवाडी प्रकल्प उच किदो उजनी प्रकल्प उच किदो तो जवळजवळ 20 प्रकल्प वसंतराव नाईक किदे महाराष्ट्र में अत्राची इंडस्ट्रीज जे एरियाचं बड्यारो काम देखील वसंतराव नाईक साहेबच किदेच 13 वर्ष मुख्यमंत्री देती व नाईक साहेबांना विशेषतः यशवंतराव चव्हाण होणं मोठं सहकार्य येतो वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण हे दी माणूस खंबीर माणूस वर सोबत येते आणि जेती जुगण वसंतराव नाईक अतिशय कार्याचे महान कार्याचं आणि वसंतराव नाईक महाराष्ट्र में बंजारा समाज सारू हर जिल्हा में दीदी 3 आश्रमशाळा आणि के शिकणू आपण लोक आणि बोट उडी करून देणे वसंतराव मग आपण समाजात लोक शेर किंवा इच्छा केली इच्छाचं की वसंतराव नाईक साहेब आपण न भुलीच आहे पण भुलिये करतो पण आपण करतो काही प्रगती करेवाची माणसाची साहेब जे विचार आहेत ते वो विचारे पर आजीर पीढ़ी चालनो हनुमान वाटच बरोबर वो जे विकासशील वो काय में वो विकासशील सर्व अत्रा प्रयत्न करते थे आप तो घणो डेव्हलप आहे तो आपण का विकास करू शकत आपण विकास कर सकाचा आपण म्हणजे इच्छाशक्ती कमी येईल आपण करतो आणि वर माहिती घ्यायचं आपण आर्थिक दृष्ट्या घण मागासलेलं आपण समाजाचं शेर कुठून नेहमीच आपण समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेलं आपण समाजामध्ये नेहमी कुठू की बात शुगर फॅक्टरी काढो कोणीतरी बरोबर सर मग सूतगिरणी काढो अनेक फॅक्टरीज काढो इंडस्ट्रीज काढो वर गव्हर्नमेंट अनेक प्रकारे योजना द्यायचं पैसा द्यायचं सबसिडी द्यायचं पण आपण समाज फार 1% छोडता आणि आपण समाज ये फ्रीडम कोईची तसं मग एक आता वाक्य की गव्हर्नमेंट सबसिडीज तो ही बात लोकी तोडी खूप होची उर्सारूम आपण समाजाबाहेर युवा पिढी कुचू किंवा जे काही कोई बिझनेस करायचं कोई फॅक्टरी चालवायचं एडिट कुचू की आपण इतर समाज संपर्क जायचं आहे आपण सुरुवातीपासून बाहेर पडवलेलो लोकचा गावकुसा बाहेरची लोक कसं आपण करतो तो आपण मग काही कुचू तर गामेम जाव गामे माहिती शहरेम जाव आणि शहरीच्या काही चालू विकास खूप करायचं इथं बरोबर अभ्यास करतो अभ्यास करताना पण गव्हर्नमेंटने अप्रोच हो तो ती आपण अनेक स्कीम मुळे वरती आपण अनेक फायदो वेवरो आपण अनेक व्यवसाय कर सकायचा आपण करतो आणि बेरोजगारी बी कमी होईल बेरोजगारी कमी होईल जाईल आपण करतो नक्की हे आपण समाज नक्कीच प्रयत्न करेल सर आणि मला वाटत की माननीय वसंतराव नाईक साहेब जे गुण आहेत ते वो शेजनाले प्रयत्न करे आणि उनूर वाटे पर चाली हीच मग सेवालाल शरण प्रार्थना करू बंजारा वर्ल्ड चॅनल हमार संस्कृती हमारो अभिमान आज आपण न्यायमूर्ती नामदेव चव्हाण साहेब इनुती भेटे उनुती चर्चा के दे तो મને આતિક વાત ઘણો કેણ આચો આટો की जे वो बाहेर उनुरो नेतृत्व छ उस घरे माई छ तो वो दोईर जोड घण आचो घाले प्रत्येके नियमायती काही ना काही शिकेन मळे तो मन वाटस की सर हमार बंजारा वर्ल्ड चॅनल प्रथम आए आणि हमने आतली आज माहिती दिने आणि येरो उपयोग नक्कीच युवा पिढी करनले और सर्व आपण बंजारा वर्ल्ड चॅनल एवढी ती ई सेवालाल महाराजेरो फोटो उनून भेट करायचा
जे बंजारा वर्ल्ड चॅनलचं ही चॅनल हानू सतत चालू आणि आजच्या आपण समाजामध्ये काही व्यक्ती ओमे आजूबाजू को तो बहुत काही श्रीमंत छे की तो गरीबी पण गरीबीर भी ओमे मुलाकात आयचं आहे आणि उदर वेदना आणि संवेदना कायची समाजासमोर मांडायचं आहे हनु हनु इच्छा व्यक्त करू छु आणि बंजारा समाज जे बंजारा वर्ल्ड चॅनलचं वर महाराष्ट्र समिती शुभेच्छा देऊ